नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पुढील वर्षामध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या PYQ म्हणजेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे, जेणेकरून प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि कशा प्रकारे ते सोडवायचे हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी उत्सुक आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासोबतच तलाठी भरतीचा पूर्ण सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लवकरात लवकर जाहिरात येऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर तयारी व्हावी म्हणून अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी अवनती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, अवनती म्हणजे काय तर ऱ्हास होणे. अर्थात काय तर एखाद्या गोष्टीचं पतन होणे किंवा ती गोष्ट खाली येणे. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर त्या गोष्टीचा विकास किंवा उन्नती होणे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? अवनतीला विरुद्धार्थी उन्नती. पर्याय 4. आणखी कोणते शब्द आहेत? प्रगती, सुधारणा. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण? उन्नती. त्याला विरुद्धार्थी अवनती. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, उत्कृष्ट याला विरुद्धार्थी काय? निकृष्ट. आणि उत्तीर्णला विरुद्धार्थी अनुत्तीर्ण. पास, नापास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, तो घरी आला, वादळाला सुरुवात झाली ही दोन स्वतंत्र म्हणजेच केवळ वाक्य आहेत. आणि मित्रांनो, त्यांना आणि या उभयान्वी अव्ययानं जोडलेलं आहे. आणि मित्रांनो, आणि हे कोणत्या प्रकारचं आहे तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडलेलं वाक्य काय असणार आहे? नेहमी संयुक्त वाक्य असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3. मग मिश्र वाक्य कधी असणार आहे? जेव्हा एक प्रधान आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी कोणतं वाक्य तयार होतं? मिश्र वाक्य तयार होतं. केवळ वाक्य कधी असतं? जेव्हा त्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आलेलं असतं तेव्हा त्यावेळी केवळ वाक्य होतं. प्रश्न क्रमांक 3 पहा, शिकाऱ्याने हरणास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता आपण प्रयोग कसा ओळखतो? सुरुवातीला वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं याचा अभ्यास करतो. आणि पुढे जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी असतो भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, शिकाऱ्याने हरणास मारले. काय होतंय तर शिकाऱ्याने मारले किंवा शिकाऱ्यांनी मारले, मारले आहे असं राहतंय. एक हरिण मारले किंवा 10 हरिण मारले. काय होतंय तर या ठिकाणी काय होतं? शिकाऱ्यांनी हरणांना मारले, मारले आहे असं राहतं. म्हणजे या ठिकाणी कर्ता किंवा कर्म या दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणून या ठिकाणी असणार आहे भावे प्रयोग. आणि मित्रांनो, भावे प्रयोगाचा पर्याय कोणता आहे? पर्याय 2. या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक भावे, कर्म नसतं तर अकर्मक भावे झाला असता. परंतु भावे का आहे? कारण क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. आता या ठिकाणी आणखी एक पद्धत आहे कोणती तर समजा कर्त्याला प्रत्यय नसेल, म्हणजे कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असेल आणि कर्माला प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. ज्याला प्रत्यय नाही त्याचा प्रयोग. कर्त्याला नसेल तर कर्तरी, कर्माला नसेल तर कर्मणी. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? जर दोन्हींना प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग. आणि या ठिकाणी पाहतोय आपण, शिकाऱ्याने, ने हा प्रत्यय आहे, हरणास स हा प्रत्यय आहे. काय होतंय? दोन्हीला प्रत्यय आहेत म्हणून या ठिकाणी असणार आहे भावे प्रयोग. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 4. नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ ओळखा. या ठिकाणी पहा, नावडतीचे मीठ अळणी म्हणजे आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडत नाही तर त्या व्यक्तीने कितीही चांगलं काम केलं, कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी देखील त्या गोष्टी आपल्याला आवडणार नाहीत. म्हणजेच काय? अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही किंवा आवडत नाही. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 5. सादर या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा. आता मित्रांनो, ज्या सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला स किंवा सह असेल
त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं सहबहुव्रीही समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. कसं होतं साधाचा विग्रह, स अधिक आदर, याच्यामध्ये काय झालं, सुरुवातीला स आलं आणि सचा अर्थ काय असतो, सह, सोबत. आणि ज्या ठिकाणी सोबत हा शब्द आलेला असेल किंवा स किंवा सह असेल त्या ठिकाणी सहबहुव्रीही समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? मित्रांनो, तुकडोजी महाराज पूर्ण नाव विचारलं जातं माणिक बंडोजी इंगळे. आणि मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी, कोणता ग्रंथ लिहिला? त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, त्यांनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली? गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. कोणत्या ठिकाणी? मोझरी या ठिकाणी. आणि मित्रांनो, त्यांची कर्मभूमी कोणता जिल्हा आहे? तर अमरावती जिल्हा. जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? अमरावती जिल्ह्यामध्ये. मृत्यू कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. यावर बरेचसे प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 7, तानाजी लढता लढता मेले या वाक्याचा रचना प्रकार कोणता? या ठिकाणी पहा मित्रांनो, वाक्यामध्ये कर्ता कोण? तानाजी. मेले हे क्रियापद आहे. एकच कर्ता एकच क्रियापद. आणि लढता लढता हे काय? क्रियाविशेषण. आणि आपण काय पाहिलं, ज्या वाक्यामध्ये एकच क्रिया घडलेली असते म्हणजेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्या ठिकाणी केवल वाक्य असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, जर 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडली तर त्या ठिकाणी कोणतं वाक्य तयार होईल? संयुक्त वाक्य. प्रधानत्वसूचक अव्यय संयुक्त वाक्य. आणि जर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडली तर त्या ठिकाणी होणार मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कुभांड या शब्दाचा अर्थ सांगा. मित्रांनो, कुभांड हा शब्द कधी वापरतो आपण? जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध वाईट हेतूने एखादा कट रचतो तेव्हा त्याला काय म्हणतात? कुभांड म्हणतात. आणि मित्रांनो, कुभांडला दुसरा शब्द कोणता आहे? एखाद्या विरुद्ध दुष्ट योजना करणं किंवा कारस्थान करणं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कुभांड म्हणजे एखाद्या विरुद्ध वाईट हेतून कट रचणं म्हणजेच कारस्थान रचणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य आपण काय पाहिलं? ज्या वाक्यामध्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय येईल त्या वाक्यामध्ये काय असेल? मिश्र वाक्य. मग या ठिकाणी पहा, गोठ्यातील गाय हंबरते आहे, एकच कर्ता एकच क्रियापद, केवल वाक्य. पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात, केवल वाक्य. मरावे परी कीर्तिरूपी ओरावे, परी हे काय आहे? प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय होणार आहे? संयुक्त वाक्य. आणि गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मित्रांनो, या ठिकाणी की हे काय आहे? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. आणि हा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे म्हणून या ठिकाणी कोणतं वाक्य बनलं? मिश्र वाक्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 10, म्हण पूर्ण करा. कावळ्याच्या शापाने टिंबटिंब मरत नाही. मित्रांनो, म्हण काय असते? कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. पर्याय 1. तर मित्रांनो, याचा अर्थ देखील विचारला जातो. याचा अर्थ काय असतो? क्षुल्लक किंवा दुर्बळ माणसाच्या शापामुळे किंवा वाईट बोलण्यामुळे बलवान व्यक्ती किंवा मोठ्या व्यक्तीचं नुकसान होत नाही. ठीक आहे. दुर्बळ व्यक्तीच्या शापामुळे मोठ्या व्यक्तीचं नुकसान होत नाही. प्रश्न क्रमांक 11, गीत रामायण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, गीत रामायण हे पुस्तक आहे रामायणावर आधारित. आणि कोणी लिहिलेलं आहे? तर ग दी माडगुळकर यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, विंदा करंदीकर आणि इंदिरा संत यांची 2 पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत. विंदा करंदीकर यांचं अष्टदर्शने याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि इंदिरा संत यांचं शेला याला देखील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, झाडबीड या शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, झाडबीड एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा एखादा शब्द पूर्णपणे रिपीट होणार आहे त्यावेळी त्याला काय म्हणणार आपण? पूर्णाभ्यस्त. परंतु जेव्हा त्याच्यामधील एखादं अक्षर बदलतंय त्यावेळी काय बनणार? अंशाभ्यस्त. मग या ठिकाणी पहा, झाडबीड ड आहेच राहतंय परंतु झाचं बी होतंय किंवा झाच्या जागी बी येतंय. म्हणजे काय झालं? एक अक्षर बदललं म्हणून अंशाभ्यस्त शब्द. म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 13, आधुनिक या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, आधुनिक म्हणजे काय? तर नवीन किंवा अर्वाचीन. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? प्राचीन किंवा पुरातन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आधुनिकला विरुद्धार्थी पुरातन किंवा प्राचीन असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, पुढील विद्वान शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, विद्वान म्हणजे काय? तर ज्ञानी पुरुष. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 ज्ञानी. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 15, कान फुंकणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा. मित्रांनो, कान फुंकणे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट साईड सांगणे किंवा एखाद्याच्या मनामध्ये वाईट साईड भरवणे. मग या ठिकाणी पहा कोणत्या वाक्यामध्ये याचा योग्य वापर झालेला आहे. तर मंथरेने रामाविरुद्ध कैकेयीचे कान फुंकले, म्हणजेच कैकेयीच्या मनात रामाबद्दल वाईट गोष्टी भरल्या. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, उत्कंठा या शब्दाचा अर्थ कोणता? मित्रांनो, उत्कंठा म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल लागलेली उत्सुकता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. उत्कंठा म्हणजेच उत्सुकता. ठीक आहे, याला आणखी काय सांगता येईल तर एखाद्या गोष्टीसाठी असलेली तीव्र इच्छा, काहीतरी पाहण्याची किंवा जाणून घेण्याची आतुरता, म्हणजेच काय? उत्कंठा किंवा उत्सुकता. प्रश्न क्रमांक 17, नाकी नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग निवडा. मित्रांनो, नाकी नऊ येणे म्हणजे काय? दमछाक होणे किंवा खूप दमणे. आणि मित्रांनो, यासाठी योग्य वापर कुठे झाला असेल तर रायगड चढून जाताना ढमाले काकाच्या नाकी नऊ आले, म्हणजे खूप दमछाक झाली, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, तरंगिणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, तरंगिणी या शब्दाचा समानार्थी शब्द असतो नदी. अर्थातच नदी, सरिता, वाहिनी किंवा तटिनी हे काय आहे? तरंगिणीचे समानार्थी शब्द, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. अवनी हा काय आहे? तर जमिनीसाठी किंवा धरतीसाठी समानार्थी शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, तज्ञ हा शब्द कसा लिहायचा? म्हणताना आपण असं म्हणतोय तज्ञ, परंतु लिहिताना तो तज्ज्ञ असा असतो किंवा शुद्ध लेखनदृष्ट्या तज्ज्ञ असा असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. वाचताना काय वाचायचं? तज्ञ, लिहिताना तज्ज्ञ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी हृदयाचे पाणी होणे या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग ओळखा. आता मित्रांनो, एकाच पेपरमध्ये वाक्यात उपयोग किती प्रश्न आलेले आहेत? तर आतापर्यंत 3 आलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी पहा, हृदयाचे पाणी होणे म्हणजे काय? खूप काळजी लागून राहणे किंवा खूप घाबरून जाणे किंवा चिंताग्रस्त होणे. आता या ठिकाणी पहा, स्वाती शाळेतून वेळेत घरी न आल्याने आईच्या हृदयाचे पाणी झाले, म्हणजे काय? आई चिंताग्रस्त झाली, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 काय आहे? योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21, मधुला करंजी आवडते या वाक्यप्रयोगात करंजी हा शब्द काय दर्शवतो? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आवडले. आणि क्रियापदाला जर आपण नारा, नारी, नारे, कोण यानं प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असतं? वाक्यातील कर्ता असतो. मग या ठिकाणी पहा, आवडणारे कोण, आवडणारी कोण? करंजी, म्हणजे या ठिकाणी करंजी काय आहे? या वाक्यातील कर्ता आहे, पर्याय 1. करंजी हा या वाक्यातील कर्ता आहे. आवडणारे कोण? करंजी. ठीक आहे. आणि जर काय न प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर ते उत्तर काय असणार आहे? वाक्यातील कर्म. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, स्वामी हे जे पुस्तक आहे ते थोरले माधवराव पेशवे यांच्या आयुष्यावर आहे आणि लिहिलंय कोणी? तर रणजित देसाई यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 23, दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असलेला समास कोणता? आता मित्रांनो, समासाचे 4 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पहिला प्रकार, याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, म्हणजे पहिलं पद प्रधान असतं, तो समास कोणता? अव्ययभाव समास. दुसरा प्रकार तत्पुरुष समास, याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. तिसरा प्रकार द्वंद्व समास, ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास, याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच वेगळ्या पदाचा बोध होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, काय विचारलंय? दोन्ही पदे समान किंवा प्रधान, तर त्यावेळी काय असणार आहे? द्वंद्व समास, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. दोन्ही समान नसून तिसऱ्या पदाचा बोध झाला असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, किरकोळ शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, किरकोळ म्हणजे काय? आता इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर रिटेल. ठीक आहे. किरकोळ म्हणजे रिटेल. आणि मित्रांनो, रिटेलचा अर्थ काय? तर कमी प्रमाणात वस्तू विकत घेणे, परंतु त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? मोठ्या प्रमाणात किंवा एकाच वेळी खूप वस्तू विकत घेणे, म्हणजेच घाऊक. याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? होलसेल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. किरकोळला विरुद्धार्थी होलसेल किंवा घाऊक. प्रश्न क्रमांक 25, जोराने थोबाडात मारणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? या ठिकाणी पहा, जोराने थोबाडात मारणे म्हणजे काय? बत्तीशी रंगवणे, पर्याय 2.
प्रश्न क्रमांक 26. 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, काय विचारलंय, लोकसंख्या घनता विचारलेली आहे. सर्वाधिक लोकसंख्या घनता 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये होती? तर मित्रांनो ते राज्य होतं बिहार. बिहारची लोकसंख्या किती होती? तर 1106. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोणतं राज्य होतं? तर पश्चिम बंगाल होतं 1028. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर आणखी काय पाहता येईल, कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या होती? तर त्या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या होती किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात कमी लोकसंख्या होती? तर त्याचं नाव आहे लक्षद्वीप. त्यासोबतच पुढचा प्रश्न, सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये. आणि सर्वाधिक साक्षरता ही देखील केरळमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. तर आजपासून आपण तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करणार आहोत आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते? तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 27. UNFCCC च्या नेतृत्वाखाली होणाऱ्या COP28 साठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, COP28 म्हणजे काय? कॉन्फरन्सेस ऑफ द पार्टीज. ठीक आहे, कॉन्फरन्सेस ऑफ द पार्टीज 28वी बैठक होती ती 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE या देशामध्ये पार पडली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. 2023चा पेपर आहे म्हणून प्रश्न असा आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, पुढे 29वी बैठक होती ती कोणत्या देशामध्ये पार पडली? तर अझरबैजान मध्ये पार पडली. आणि कधी पडली? 2024च्या नोव्हेंबरमध्ये. पुढे पहा, आता 2025ची बैठक देखील झालेली आहे, म्हणजेच COP30 देखील झालेली आहे. COP30 कधी झाली? नोव्हेंबर 2025 मध्ये. कोणत्या ठिकाणी, कोणत्या देशामध्ये? तर ब्राझील या देशामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. 28 UAE, 29 अझरबैजान आणि 30 ब्राझील. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला? मित्रांनो, 1986 साली भारतामध्ये पहिल्यांदा बाल न्याय कायदा ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट 1986 संमत झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यानंतर पुढे मित्रांनो त्याच्यामध्ये 2002 आणि 2015 साली बदल झाले आणि नवीन कायदा प्रचलित झाला. ठीक आहे, नवीन कायदा कोणता आहे? बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्लेइंग इट माय वे विचारलं तर सचिन तेंडुलकर, पर्याय 4. त्यासोबतच आणखी विचारतील, द टेस्ट ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण किंवा हे पुस्तक कोणाचं आहे?
तर टेस्ट ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक युवराज सिंग. आणखी एखादा प्रश्न येऊ शकतो, थिंक अँड विन लाईक धोनी हे पुस्तक कोणावर आधारित आहे? महेंद्रसिंग धोनी यांच्यावर. यासोबतच आपल्याला इतर महत्त्वाचे खेळाडू आणि त्यांची पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत किंवा पाठच करून ठेवायचे आहेत. यामध्ये 2023च्या तलाठी भरतीला खूप सारे प्रश्न आलेले होते. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रागार छाप्याशी संबंधित आहे? मित्रांनो, चितगाव कट किंवा चितगाव शस्त्रागार छापा कधी झाला होता? 1930 साली. ठीक आहे. आणि मित्रांनो, याचं नेतृत्व कोणी केलं होतं? याचं नेतृत्व केलं होतं सूर्यसेन यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणखी प्रश्न कोणता येतो? सूर्यसेन यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? मित्रांनो, सूर्यसेन यांना मास्टर दा असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणखी कोणता प्रश्न? तर मित्रांनो, हा जो छापा टाकला किंवा हा जो कट रचला तो कोणत्या संघटनेनं रचला? तर मित्रांनो, संघटनेचं नाव काय होतं? भारतीय रिपब्लिकन आर्मी शाखा चितगाव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूल स्थापना 1880, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना 1884. या दोन्ही स्थापना कोणी केली? गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेमध्ये सहभाग होता गोपाळ गणेश आगरकर आणि 1892 ते 95 या कालावधीमध्ये ते फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून देखील कार्यरत होते. म्हणजे या ठिकाणी हे जे होते ते फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि न्यू इंग्लिश स्कूलशी संबंधित होते. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? ते परमहंस मंडळीशी संबंधित नव्हते. पर्याय 2. परमहंस मंडळीची स्थापना कधी आणि कोणी केली होती? तर स्थापना केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849ला. ठिकाण होतं मुंबई. ठीक आहे. कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 32, मरू वनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात? मित्रांनो, मरू वनस्पती याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? झिरोफाइट्स. म्हणजे यांना जगण्यासाठी कमीत कमी पाण्याची आवश्यकता असते. अगदीच पाणी नसलं तरी त्यांचं जीवनमान सुरूच असतं. तर मित्रांनो, या वनस्पतींना काय म्हणायचं? झिरोफाइट. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर या वनस्पतींना वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्र अनुकूल असतं किंवा या ठिकाणामध्ये या वनस्पती आढळतात. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 33, खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य सरहद प्रांतामध्ये खुदाई खिदमतगार नावाचं स्वयंसेवक दल स्थापन केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, या ठिकाणी केलेल्या कार्यामुळेच त्यांना सरहद्द गांधी या नावानं ओळखलं जातं. काय नाव आहे? सरहद्द गांधी. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी काय घ्राणेंद्रियाचा सूचक आहे? मित्रांनो, असा कोणता सूचक आहे खाली दिलेला जो नाकाद्वारे आपण ओळखू शकतो की तो ज्याच्यामध्ये मिसळला आहे ते ॲसिड आहे की बेस आहे? ते कसं ओळखणार मित्रांनो? तर या ठिकाणी लवंग तेल हा काय आहे? घ्राणेंद्रियाचा सूचक आहे. तो ॲसिडमध्ये आणि आम्लारीमध्ये किंवा म्हणजेच बेसमध्ये गेल्यावर वेगवेगळा वास दर्शवतो. त्यामुळे आपण त्या ठिकाणी ॲसिड किंवा बेस ओळखू शकतो. म्हणून याला काय म्हणायचं? घ्राणेंद्रियाचा सूचक म्हणायचं. पर्याय 3. इतर पहा, लिटमस, फिनॉल्फथॅलीन आणि लालकोबी यांच्यामध्ये काय होतं? तर यांचा रंग बदलतो आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी ॲसिड किंवा बेस ओळखू शकतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळवलेली आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, जीवनसत्व आणि त्यांच्या नावांच्या जोड्या विचारल्या जातात. जीवनसत्व डीचं जे नाव आहे, शास्त्रीय नाव, ते काय आहे? कॅल्सिफेरॉल. हे बरोबर आहे. जीवनसत्व एचं रेटिनॉल हे देखील बरोबर आहे. आणि जीवनसत्व सीचं ॲस्कॉर्बिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक आम्ल हे देखील बरोबर आहे. परंतु मित्रांनो, विटॅमिन B12 आपण म्हणतो त्या 12च्या गटामध्ये विटॅमिन B11 नाहीच आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकलेली असणार आहे. बायोटिन काय आहे? बायोटिन हे विटॅमिन B7चं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? दुसरी जोडी ही चुकीची दिलेली आहे. त्यासोबतच इतर जोड्या लक्षात ठेवा, इतर नावं लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, विटॅमिन एचं नाव रेटिनॉल, विटॅमिन B1चं थायमिन, विटॅमिन B2चं रायबोफ्लेविन, विटॅमिन B3चं नायसिन, विटॅमिन B5चं पेंटोथेनिक ॲसिड, विटॅमिन B6चं पायरिडॉक्सिन, विटॅमिन B7चं बायोटिन, विटॅमिन B9चं फॉलिक ॲसिड.
विटॅमिन B12चं कोबालमाइन, विटॅमिन Cचं एस्कॉर्बिक, विटॅमिन Dचं कॅल्सिफेरॉल, विटॅमिन Eचं टोकोफेरॉल आणि विटॅमिन Kचं फायटोनॅडिओन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, रामसर कन्व्हेन्शन किंवा रामसर करार कधी झाला तर 1971ला. कधी? 1971ला. आणि मित्रांनो त्यानंतर 1981ला पहिल्यांदा भारतातील 2 ठिकाणांना रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. कोणते 2 ठिकाणं आहेत? पहिला आहे ओडिसामधील चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर, आणि दुसरं होतं, म्हणजे त्यावेळी पहिलंच म्हणा की त्याच वेळी दुसऱ्या एका ठिकाणाला मिळालं ते होतं केवलादेव राष्ट्रीय उद्यान. केवलादेव राष्ट्रीय उद्यानाला देखील 1981 मध्येच रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 4 चिल्का तलाव. चिल्का नसेल तर कोणता असेल? केवलादेव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही? या ठिकाणी पहा मित्रांनो, बेतवा, चंबळ, केन या यमुनेच्या उपनद्या आहेत. यमुना कुठून येते? यमुनोत्री ग्लेशियर, यमुनोत्री हिमनदीमधून येते. ठीक आहे. आणि पुढे जाऊन गंगेला मिळते. तर या ठिकाणी पहा, या 3 काय आहेत? यमुनेच्या उपनद्या. आणि महानदी ही काय आहे? स्वतंत्र नदी आहे, जिचा उगम छत्तीसगड राज्यामध्ये होतो. कुठे होतो? छत्तीसगडमध्ये सिहावा टेकड्यामध्ये होतो. आणि मित्रांनो पुढे जाऊन ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे या ठिकाणी ही काय आहे? यमुनाची उपनदी नाही. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या महानदीवरच जगातील सर्वात लांब धरण आहे. त्याचं नाव काय आहे? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 38, 1906च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले? मित्रांनो 1906चं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन का लक्षात ठेवायचं आहे? कारण या ठिकाणी पहिल्यांदाच स्वराज्य हा शब्द वापरला गेला होता. 1906 साली कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच स्वराज्य हा शब्द वापरला गेला. आणि मित्रांनो याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही? या ठिकाणी पहा, सरकारचे संसदीय स्वरूप. बरोबर आहे मित्रांनो. आपण संसदीय प्रणाली कुठून स्वीकारली? इंग्लंडच्या राज्यघटनेकडून स्वीकारली. म्हणजे संसदीय आहे का? तर आहे. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. लिखित राज्यघटना. मित्रांनो जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणाची आहे? आपलीच आहे, भारताची. म्हणून या ठिकाणी हे देखील बरोबर आहे, चुकीचं नाही. पुढे पहा, शक्तींचे पृथक्करण. आपलं मित्रांनो लोकशाही कशावर आधारित आहे? तर सत्तेचे विकेंद्रीकरण. म्हणजे हे देखील बरोबर आहे. राहिलं काय? अपरिवर्तनीय राज्यघटना. मित्रांनो राज्यघटना ही कशी आहे? याच्यामध्ये सुधारणा करता येते. राज्यघटनेच्या कलम 368 नुसार याच्यामध्ये सुधारणा करता येते, घटनादुरुस्ती करता येते. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 चुकीचा असणार आहे ना. याच्यामध्ये अपरिवर्तनीय आहे की परिवर्तनीय आहे? तर आपली राज्यघटना आहे परिवर्तनीय. या ठिकाणी दिले अपरिवर्तनीय. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणता न्यायालेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था किंवा न्यायालयांना लागू केला जातो? या ठिकाणी पहा मित्रांनो, कलम 32 अंतर्गत 5 रीट आहेत. 5 रीट लागू केले जातात. तर त्यापैकी एक असतो प्रतिबंध, म्हणजेच प्रोहिबिशन. त्याद्वारे मित्रांनो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आपल्या अधिकारातील न्यायालयांना एखाद्या खटल्यावर सुनावणी करण्यापासून प्रतिबंधित करू शकतो. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिबंध हा जो एक रीट आहे, जो न्यायालेख आहे, तो काय होतो? फक्त न्यायिक संस्था आणि न्यायालयांना लागू होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल आणि माहिती देण्याची आमची पद्धत देखील आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.